मित्रांनो नमस्कार. उसाटणे या ठिकाणी आज बिनजोडचं मैदान झालं आणि त्या मैदानामध्ये आज महाराष्ट्रातील एक टॉपचे 3 नंदी पाळले होते. स्टार म्हणावेत म्हणा त्यांना, आहेतच स्टार, कारण की मालकासाठी पळतात, फॅनसाठी पळतात, त्यांचं रेकॉर्ड पळूनच दाखवतात ते. पंचम हिंद केसरी वेगाचा शेवट सर्जा याची लढत जी होती ती खुटारीच्या सोन्या याच्यासोबत होती आणि या लढतीमध्ये एक रोमांचक खूप मोठी लढत म्हणावी लागेल, कारण की सर्जा खूप दिवसांनी खूप महिन्यांनी मुंबईमध्ये बिनजोडसाठी गेला आणि बिनजोडला सगळ्या महाराष्ट्रानं बघितलं सर्जा काय पळाला. सर्जाचा जो आहे तो बिनजोडला थोडासा एक इतबर अंतर आणि थोडासा पराभव झालेला होता, परंतु निकाल जो होता तो खुटारीच्या सोन्याला सगळ्यांना वाटलं शर्यतीमध्ये मिळाला, परंतु नाही आहे. त्यांची शर्यत जी आहे बिनजोडची शर्यत, मुंबईची शर्यत ही जरा त्यांचे नियम वेगळे आहेत. जी गाडी साईटनं दोन्ही पळतात, ज्यावेळेस निकाल रेषेला थोडीशी पुढे दूर असतो त्याच्या मधोमध असे एक देव दगड असतो. त्या दगडाला जर तुमचा बैलाचा पाय किंवा गाडीचं चाक जर थटलं तर तो निकाल जो आहे त्या गाडीला देण्यात येत नाही आहे, गाडी बाद देण्यात येते. आणि तसंच झालं. कोटारीच्या सोन्याने निकाल घेतलेला होता, परंतु कोटारीच्या सोन्याचा जो पाय आहे तो थटला त्या देव दगडाला आणि निकाल जो आहे तो पंचम हिंद केसरी वेगाचा शेवट सर्जाला आज तिथं मिळाला आणि सर्जाने आज खूप दिवसांनी गुलाल केलेला असं म्हणावं लागेल. बिनजोडमध्ये म्हणतोय मी, बिनजोडमध्ये सर्जा खरंच मुंबईमध्ये खूप फॅन आहेत. निंबाळकर सरांचे सगळ्या महाराष्ट्राचे लाडके होते ते, परंतु बघितलं काय झालं होतं ते प्रकरण. परंतु असो, सर्जाने आज तिथं दाखवून दिलं आहे की तो मुंबईमध्ये सुद्धा पळतोय. माझ्या अंदाजानुसार डाव्या खांदीनं त्याला झोपायला पाहिजे होता, काय त्याचा पळ बघायची डाव्या खांदी. बघूया, असू द्या. सर्जा आज नाही उद्या डावीला खांदीला दिसेलच, परंतु आज सर्जाने बिनजोड ही जिंकलेली आहे. दुसरी बिनजोड होती या बैलगाडा क्षेत्रामध्ये. मुंबईवरती अधिराज्य गाजवलेलं असा हा रणवीर राहुलभाई पाटील आडवलीकर कल्याण यांचं काळीज मथुर 1001 या बैलगाडा क्षेत्रामध्ये सगळ्या महाराष्ट्रात जसा बकासूरचे फॅन्स आहेत तसे हे मथुरचे सुद्धा आहेत. मथुरवरती खूप लोक प्रेम करणारे आहेत, खूप लोकांनी वाऱ्यासुद्धा केलेल्या आहेत मथुरच्या पायी. नक्कीच ते त्याचे खूप मोठे फॅन आहेत. विशाल मोरे आपले जे यूट्यूबर आहेत त्यांना ते सुद्धा आपल्या मथुरवरती खूप प्रेम करतात. करायलाच पाहिजे. प्रत्येकाला प्रत्येकाचे नंदी आवडत असतात. जसा मला आवडतो बकासूर, मथुरसुद्धा आवडतो, सगळे आवडतात. परंतु आज मथुरची बिनजोडची शर्यत जमली होती. शर्यत अपोनंट कोण होते मला माहीत नाही आहे, परंतु मथुरने थोडंसं एक एवढुशा अंतरावर थोडासा मथुरचा जो आहे पराभव झालेला आहे. परंतु असो, त्याचा इतिहास खूप मोठा आहे. तो पळतोय, मालकासाठी पळतोय, अजूनही पळतोय, वय झालं तरी पळतोय, मालकासाठी पळतोय, फॅनसाठी पळतोय, दादांसाठी पळतोय. सगळ्या महाराष्ट्राचं काळीज आहे तो मथुर. तो बिनजोडचा बादशाह आहे, बादशाहच राहील. भारत केसरीच्या मैदानात त्याने 1 नंबर मानकरी झालेला होता. 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये सुद्धा तो बादशाह आहे आणि बादशाहच राहील. खूप मोठं नाव आहे या मथुरचं. मथुरने खूप मोठा इतिहास केला आहे. असे पराभव खूप येतील, खूप जातील, परंतु मथुरची जागा कोणीच घेऊ शकत नाही आहे. मथुर हा मथुरच आहे. खरंच या नंदीचा खूप मोठं फॅन आहेच. खूप खूप शुभेच्छा मथुरला पुढच्या मैदानासाठी. मथुर बिनजोडमध्ये आज उसाटणे या ठिकाणी पळाला होता. दुसरे नंदी जे नंदी जिंकले त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. त्यांचेसुद्धा चांगले नंदी पळाले. खूप साऱ्या शुभेच्छा. मथुरसोबत जो नंदी पळाला होता त्यालासुद्धा देतो आहे. आजच्या मैदानामध्ये 3 नंबरची शर्यत होती, घोटच्या सर्जाची शर्यत होती. त्याचा पायरा माहीत नव्हता, परंतु त्याच्या स्पर्धक त्याची जी शेजारची गाडी होती त्याचीसुद्धा गाडी माहीत नव्हती, परंतु मी बघितलं मुंबईच्या बिनजोड शर्यतीतलं एवढी नंदी मला खरंच माहीत नाही. तुम्ही कमेंट्समध्ये सांगा मला म्हणजे कोणाचा पायरा कोण होता, मथुरचा पायरा कोण होता, मथुरच्या शेजारी जी गाडी होती ती कोणाची होती, कमेंट्समध्ये सांगा. कारण की मुंबईमधील एवढं शर्यत क्षेत्र माहीत नाही आपल्याला. टॉपचे जे नंदी पळतात आपल्या 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये तेवढेच मला ओळखीचे आहेत. परंतु आज घोटच्या सर्जाने खरंच तो रॉकेटच आहे म्हणावं लागेल. गाडी चांगली पळाली, गॅपने पळाली, सुट्टी पळाली, सुट्टा निकाल घेतला आहे. आता भुंगाची शर्यत काय अंधार पडल्यामुळं मला काही व्हिडिओ बनवता आलेला नाही आहे. काय होतं आहे, मला जरा माझा मोबाईल जो आहे तो हलक्या क्वालिटीचा आहे, संध्याकाळचा एवढं काय दिसत नाही त्या मोबाईलमध्ये. परंतु असं भुंगाची काय झाली शर्यत मला सांगा.
आणि आज सर्जाने गुलाल घेतला. मथुरने थोडीशी गाडी आपल्या मथुरची थोडीशी कमी पडली, परंतु असो, याचा इतिहास खूप मोठा आहे. खूप साऱ्या शुभेच्छा मथुरला सुद्धा देतो आपल्या राहुल पाटील यांच्या. आणि त्याने चांगली पुढच्या मैदानामध्ये 100% तो गुलाल घेईलच असा हा सगळ्यांचा लाडका 1001 मथुर आहे. काळीज आहे, सगळ्या महाराष्ट्राचं लाडकं काळीज आहे. आणि 3 नंबरची शर्यत घोटच्या सर्जाने जिंकली. खूप साऱ्या शुभेच्छा. बाकी सुद्धा नंदींना शुभेच्छा. आज उसाटणीचं बिंजोडचं मैदान पार पडलं. त्या मैदानामध्ये ज्या नंदींनी गुलाल मिळवला त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. जे नंदी पराभूत झाले त्यांनासुद्धा शुभेच्छा. त्यांनी पुढच्या मैदानामध्ये चांगली कामगिरी करावी अशीच एक मी इच्छा बाळगतो. व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.